नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सिडको लॉटरीमध्ये जे लोकेशन आहेत, जे सिडको लॉटरीमध्ये जे वेगवेगळे लोकेशन आहेत त्यांचे जे अलॉटमेंट लेटर येण्याला आता सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत माझ्या माहितीनुसार जे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत, जसे की तळोजा सेक्टर 28, तळोजा सेक्टर 37 ए 1 BHK चे जे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत, कळंबोली बस डेपो, पनवेल बस टर्मिनल, खारघर सेक्टर 14 EWS आणि बामणडोंगरी या लोकेशनचे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत। हे सर्व अलॉटमेंट लेटरची माहिती आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको लॉटरी जसे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार। आज आपण जे खारघर सेक्टर 14 EWS जी इथे टोटल 322 चौरस फुटांची जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि टोटल 1700 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। या लॉटरीमध्ये जे इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहे आपण ते पुढे पाहणार आहोत, पण थोडक्यात तुम्हाला एक वाक्यात समजून सांगतो की याच्यामध्ये जे इन्स्टॉलमेंट देणार आहे याच्यामध्ये 4-4 महिन्यांचा हा गॅप देण्यात आलेला आहे। टोटल 6 इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहे। याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचं सुद्धा इन्स्टॉलमेंट देण्यात आलेलं आहे। तर तुम्हाला पहिले इन्स्टॉलमेंट देण्यात आलेलं आहे 2 ऑक्टोबर 2025, म्हणजे इथून 4 महिन्यांचा तुम्हाला इन्स्टॉलमेंट पहिले इन्स्टॉलमेंट देण्यासाठी तुम्हाला हा वेळ देण्यात आलेला आहे। म्हणजे 4 महिन्यांचे तुम्हाला हा पहिल्या इन्स्टॉलमेंटसाठी पेमेंट करण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे। आणि जे शेवटचे इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहे 2 फेब्रुवारी 2027, म्हणजे आतापासून जर तुम्ही काउंट केलं तर जवळपास 2 वर्षांचा वेळ, हा 2 वर्ष तुम्हाला म्हणजे शेवटचं इन्स्टॉलमेंट पेमेंट करण्यासाठी तुम्हाला देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे अशी की बघा, तुम्हाला आमच्या वेळेस एका वेळेस सर्व पेमेंट केल्यानंतर आम्हाला बँकेचे हप्ते सुरुवात व्हायची, पण आता याच्यामध्ये जर तुम्हाला 4 महिन्यांचा जर वेळ देण्यात आलेला आहे तर तुम्ही जेवढं सिडकोला पेमेंट करणार तेवढंच तुम्हाला इंटरेस्ट लागणार आहे। म्हणजे तुम्हाला एका वेळेस पेमेंट करायचं नाही। त्यांच्या हेल्पलाईनला सुद्धा फोन केल्यानंतर त्यांनी हेच माहिती देण्यात आलेली आहे की तुम्हाला जी तारीख देण्यात आलेली आहे त्या तारखेच्या आतमध्येच तुम्हाला पेमेंट करायचं आहे। एका वेळेस सर्व तुम्ही पेमेंट करू शकत नाही। तर तुम्हाला जेवढं तुम्ही पेमेंट करणार तेवढंच तुम्हाला इंटरेस्ट लागणार आहे। म्हणजे पूर्ण अमाऊंटला जर 45 लाख रुपये जर घराची किंमत आहे, माफ करा 48 लाख रुपये घरांची किंमत आहे, जर तुम्ही एका वेळेस पेमेंट केलं तर 48 लाखाचा इंटरेस्ट लागत असतो, पण नाही, आता तुम्ही जेवढं तुम्ही त्यांना पेमेंट करणार तेवढंच तुम्हाला बँक इंटरेस्ट लावणार आहे। तर असे हे सिडको लॉटरीमध्ये जे खारघर बस टर्मिनल आहेत सेक्टर 14 EWS हे आता अलॉटमेंट आपण पाहणार आहोत। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। हे आपल्याला समोर जे अलॉटमेंट लेटर दिसत आहे हे खारघर बस टर्मिनल सेक्टर 14 जे EWS टाईपची जी घरे होती 1700 फ्लॅट, हे तेथील अलॉटमेंट लेटर आलेले आहेत। आपल्यामधील जे सिडको विजेते आहेत त्यांनी मला पाठवलेले आहेत, ते आता आपण बघू। याच्यामध्ये बघा, सेल प्राईस देण्यात आलेले आहे 48,30,000 रुपये। त्यानंतर इन्सिडेंटल चार्ज देण्यात आलेले आहेत 10,658 रुपये। टोटल तुमची घरांची किंमत झालेली आहे 48,40,000 रुपये। आणि जे तुम्ही अमाऊंट पेमेंट केलेले आहेत, जे बुकिंग अमाऊंट आणि कन्फर्मेशन अमाऊंट, त्याच्यामधून हे तुमचे पैसे कमी झालेले आहेत। म्हणजेच घराची किंमत आता 46,80,000 रुपये झालेली आहे। त्यानंतर तुम्हाला हे खाली चार्जेस देण्यात आलेले आहेत, इन्सिडेंटल चार्जेस, ZPWD सी मध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला पॉवर सप्लाय नेटवर्क डेव्हलपमेंट चार्जेस देण्यात आलेले आहेत 2,034 रुपये। हे तुम्हाला पेमेंट करायचं आहे 2/6/2027 मध्ये। ZWCC वॉटर कनेक्शन चार्जेस देण्यात आलेले आहेत 3,969 रुपये। याचं पण तुम्हाला पेमेंट करायचं आहे 2/6/2027 मध्ये। ZWDB याचं पण तुम्हाला 5,187 रुपये पेमेंट करायचं आहे, हे तुम्हाला 2/6/2027 मध्ये करायचं आहे। हे सर्व त्यांनी इन्सिडेंटल चार्जेस केले, म्हणजे येथे सांगण्यात आलेलं आहे, आणि हे 2/6/2027 सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे जवळपास तुम्हाला आता जर धरलं 2025 6वा महिना जर धरला तर इथून तुम्हाला 2 वर्ष, म्हणजे 2 वर्ष तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ही वेळ देण्यात आलेली आहे। आणि सिडको त्यांच्या हेल्पलाईनला विचारल्यानंतर हे पेमेंट तुम्हाला एका वेळेस करायचं नाही आहे, म्हणजे ज्या तारखेला जे पेमेंट सांगण्यात आलेलं आहे त्याच तारखेच्या दरम्यान तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे। बघा, हे जे तुम्ही डी मध्ये बघा
पेमेंट शेड्यूल याच्यामध्ये बुकिंग अमाऊंट आणि कन्फर्मेशन अमाऊंट हे तुम्ही सांगण्यात आलेले आहे. येथे जे तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्हाला 75,000 रुपये तुम्ही पेमेंट केलेलं आहे आणि जेव्हा तुम्हाला घर इरादा पत्र आल्यानंतर कन्फर्म करण्यासाठी कन्फर्मेशन अमाऊंट तुम्ही 75,000 रुपये पेमेंट केलेले आहे. हे तुम्हाला सिडकोला हे पेमेंट पोहोचलेलं आहे. त्यामुळे इथे 2/6/2025 हे ज्या दिवशी आलं त्या दिवशी त्यांनी इथे डेट दिलेली आहे. त्यानंतर बायर कॉन्ट्रिब्युशन 1, 2, 3, 4, 5 आणि 6 याच्यामध्ये बघा हे तुम्हाला एक इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहे 9,30,300 रुपये. हे जे तुम्हाला 5 इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहे. ह्या प्रत्येक इन्स्टॉलमेंटसाठी जे त्यांनी टाईम देण्यात आलेला आहे जवळपास एक इन्स्टॉलमेंट पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जवळपास 4 महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे. बायर कॉन्ट्रिब्युशन 1मध्ये तुम्हाला जी इन्स्टॉलमेंट देण्यात आलेलं आहे याची तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट करायचं आहे 2 ऑक्टोबर 2025 म्हणजे इथून 4 महिन्यांनी करायचं आहे. आणि त्यानंतर बायर कॉन्ट्रिब्युशन 2 हा 9,30,000 रुपयाचं जे इन्स्टॉलमेंट आहे ते तुम्हाला 2 फेब्रुवारी 2026 म्हणजे तिथून 4 महिन्यांनी द्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ही इन्स्टॉलमेंट करतात तुम्हाला तिथून 4 महिन्यांचा वेळ जातो. त्यानंतर बायर कॉन्ट्रिब्युशन 3 हे 9,30,300 रुपये आहेत. याचं पण तुम्हाला इन्स्टॉलमेंट म्हणजे हे 2 जूनला करायचं आहे 2026. त्यानंतर बायर कॉन्ट्रिब्युशन 4 ही इन्स्टॉलमेंट तुम्हाला पेमेंट करायचं आहे 2 ऑक्टोबर 2026. त्यानंतर BC5 हे इन्स्टॉलमेंट आहे हे 9,30,000 रुपयांचं इन्स्टॉलमेंट आहे. हे पण तुम्हाला करायचं आहे 2 फेब्रुवारी 2027. आणि बायर कॉन्ट्रिब्युशन आहे हे 2.5 लाख रुपयांचं पेमेंट आहे. हे तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी आहे. हे तुम्हाला पेमेंट हे ॲडजस्ट करण्यात येईल म्हणजे तुम्हाला हे पेमेंट करावं लागणार नाही. कारण की सिडको हेल्पलाईनला सुद्धा तेच सांगतात की तुम्हाला हे पेमेंट करावे लागत नाही. त्यानंतर बघा इथं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की BC6 PMAY subsidy applicable for EWS PMI category only. PMAY subsidy shall be adjusted against the sale price as and when received from the government in proportion to the share received. म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंटकडून हे अनुदान मिळेल तेव्हा हे तुमच्या पेमेंटमध्ये ॲडजस्ट केलं जाईल म्हणजे असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे हे 2027 म्हणजे 2 वर्षांनी म्हणजे तुम्हाला हे पेमेंट करावं लागणार नाही. कारण की PMAY सबसिडीचे तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचा ऑनलाईन जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला आहे जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरताना जेव्हा तुम्ही तुमच्या मेसेजची माहिती ती देण्यात आलेली आहे जसे की आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे तर ते तुम्ही कोॲप्लिकंट केलेलं असेल म्हणून तुम्हाला हे EWSमध्ये तुम्हाला हे तुम्ही अर्ज केलेला आहे म्हणजे EWS टाईपमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे म्हणून तुम्हाला हे पेमेंट करावं लागणार नाही. आणि हे तुम्हाला लोनमध्ये सुद्धा करावे लागणार नाही. हे गव्हर्नमेंटकडून जेव्हा अनुदान येईल तेव्हा हे ॲडजस्ट केलं जाईल असं त्यांच्या हेल्पलाईनला सुद्धा फोन केल्यानंतर ते हीच माहिती देतात. त्यानंतर हे खाली चार्जेस देण्यात आलेले आहे. अदर चार्जेसमध्ये हे अदर चार्जेस आहेत तुम्हाला जे मेंटेनन्सचे चार्जेस सांगण्यात आलेले आहे हे 55,712 रुपये. याचं पण पेमेंट तुम्हाला 2/6/2027मध्येच करायचं आहे. आणि ZPDC चार्जेस हे 525 रुपये आहेत. याचं पण पेमेंट 2/6/2027मध्येच करायचं आहे. आणि ZSCF हे जे यांनी सांगण्यात आलेलं आहे ZSSM हे शेअर मनी आहेत याचं पण पेमेंट तुम्हाला 2027मध्येच करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे इन्स्टॉलमेंट आहे प्रत्येक इन्स्टॉलमेंटला 4-4 महिन्यांचा गॅप देण्यात आलेला आहे. आणि अदर चार्जेस जे इन्सिडेंटल चार्जेस आहेत हे 2 वर्षानंतर पेमेंट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी पण खूप वेळ देण्यात आलेला आहे. तर असं हे अलॉटमेंट लेटर आहे हे खारघर बस टर्मिनल सेक्टर 14 EWS टाईपचं. तर असा हा खारघर बस टर्मिनल सेक्टर 14चा प्रोजेक्टचं जे अलॉटमेंट लेटर आपण पाहिलेलं आहे. या प्रोजेक्टच्या अलॉटमेंट लेटरबद्दल जर तुम्हाला जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न निर्माण करा म्हणजे आपण त्याला प्रश्नाला उत्तर देऊ. तर असंच आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.